आपलं आरोग्य जर चांगलं ठेवायचं असेल तर निश्चितच 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत आणि त्या 3 गोष्टी तुम्ही पण पाळता का? जसं पहा, पहिली गोष्ट आहे आपण काय खातो, किती खातो. दुसरी आहे आपली हालचाल किती होते, म्हणजेच आपण चालतो किती. आणि तिसरी आहे का आपली मानसिकता कशी आहे. मित्रांनो, या 3 गोष्टींमध्ये जर संतुलन नसेल तर आपलं आरोग्य खराब होऊ शकते. मित्रांनो, भारतामध्ये एक सर्वे झाला होता. त्या सर्वेनुसार असं लक्षात आलंय का 10 पैकी 4 लोक ओबेस म्हणजेच लठ्ठपणाने ग्रासलेले आहेत. 4 पैकी 1 डायबेटिक पेशंट आहे. 10 पैकी 2 लोकांची प्रतिकार शक्ती कमकुवत आहे. जसं अजून पाहतो म्हटलं तर 10 पैकी 2 लोकांना हाडे कमकुवत झालेली आहेत, म्हणजेच ऑस्टिओपोरोसिसचा प्रॉब्लेम झालेला आहे. त्यानंतर 10 पैकी 7 लोक हे स्ट्रेसने ग्रासलेले आहेत, म्हणजे चिंतेने ग्रासून आहेत. आणि 10 पैकी 8 लोक हे एन्झायटी म्हणजेच तणावाने ग्रासून आहेत. आणि मित्रांनो अजून पाहतो म्हटलं तर भारतामध्ये 27% मृत्यूदर हा हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकाराने होतो. आणि मित्रांनो, या जर गोष्टी पाहतो म्हणलं, हे जर आजार पाहतो म्हणलं तर निश्चितच ह्या 3 गोष्टी करणं काही कठीण नाहीये. म्हणजेच आपला आहार सात्विक ठेवणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या आहारामध्ये पोषक तत्व घेणं खूप महत्त्वाचं आहे. त्यानंतर पाहतो म्हणलं तर आपल्याला एक्सरसाइज करणं किंवा चालणं खूप महत्त्वाचं झालेलं आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे आपला मेंटल ॲटिट्यूड, आपली मानसिकता ही पॉझिटिव्ह ठेवणं खूप महत्त्वाची आहे. आणि जर मित्रांनो या जर 3 गोष्टी केल्या तर निश्चितच आपण निरोगी राहू शकतो. आणि माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चितच लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. सो थँक्यू.